गडचिरोली जिल्ह्यामधील दारूबंदी उठवा धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी। तर 40 वर्षांच्या दारूबंदीने गडचिरोलीमध्ये काहीही साध्य झालं नाही। दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, आत्राम यांची प्रतिक्रिया। दारूबंदी असताना सुद्धा अवैध दारू विक्री सुरूच आहे। पुण्यामध्ये अवैध दारूमुळे लोकांचा जीव गेला, त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मागणीला माझं समर्थन आहे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर। काल आणखी एका रुग्णाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला। दरम्यान सीआयडीने तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवर 100 मिथेनॉल कंपन्या। बीडच्या माजलगाव शहरामधील 3 नामांकित स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई। रसायनांचा वापर करून पेढे तयार केले जात आहेत अशी तक्रार। एफडीएने पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले आहेत। अकोल्यामध्ये एफडीएकडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त। बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील गुरुकृपा सेल्स दुकानाची तपासणी। भेसळीचा संशय आल्यामुळे सुमारे 140 लिटर तूप जप्त करण्यात आले। चंद्रपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा बेकरीच्या फॅक्टरीवर छापा। ड्रायफ्रूट, चेरी टोस्ट आणि मैद्याचा 3,66,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त। उत्पादनांवर आवश्यक लेबल नाही आणि दर्जामध्ये सुद्धा त्रुटी आढळल्या। अमेरिका भारतासह 60 देशांवर नवे टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे। सक्तीचे श्रम रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव। भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।